पूरे विश्व में जितना भी ज्ञान है उसमें भगवत गीता का ज्ञान सबसे ऊपर और सबसे बढ़कर है। आपकी हर समस्या का हल भगवत गीता में छुपा हुआ है। आपके हर प्रश्न का उत्तर आपको भगवत गीता में मिलेगा। जिसे भी भगवत गीता का ज्ञान समझ में आ गया, जग में सबसे अच्छे हम का सार भगवत गीता के ज्ञान में समाया है। सर्वो उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत। इस श्लोक का अर्थ है कि सारे उपनिषद गायों का रूप रूपी गायों को दोहने वाले स्वयं गोपाल नंदन श्री कृष्ण हैं। पूरे विश्व में जितना भी ज्ञान है उसमें भगवत गीता का ज्ञान सबसे ऊपर और सबसे बढ़कर है। आपकी हर समस्या का हल भगवत गीता में छुपा हुआ है। आपके हर प्रश्न का उत्तर आपको भगवत गीता में मिलेगा। जिसे भी भगवत गीता का ज्ञान समझ में आ गया वो जिंदगी की बड़ी से बड़ी समस्या को भी हंसते हंसते पार कर जाएगा। सारे वेद शास्त्रों का सार भगवत गीता के ज्ञान में समाया है। सर्वो उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत। इस श्लोक का अर्थ है कि सारे उपनिषद गायों का रूप हैं। सर्वो उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन, उन उपनिषद रूपी गायों को दोहने वाले स्वयं गोपाल नंदन श्री कृष्ण हैं। पार्थो वत्स सुधीर भोक्ता, और अर्जुन वो बछड़ा है जिसे श्री कृष्ण ने गीता का वो ज्ञानामृत पिलाया था। श्रीमद् भगवत गीता में कुल 18 अध्याय हैं और 700 श्लोक हैं। आज हम उसी श्रीमद् भगवत गीता के 18 अध्यायों की 18 शिक्षाओं के बारे में चर्चा करेंगे। जो भी इन 18 शिक्षाओं को समझ लेगा उसे जिंदगी का सारा ज्ञान समझ में आ जाएगा।
जीवन को बनाए महो। 1 2 3 4 आमचे बालक, त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक असा हा जो त्रिकूट आहे, त्रिकोण आहे ना, त्या त्रिकोणाने खूप मेहनत घेतली आहे की ऋषींच्या वाणीतून निघालेले शब्द जे भगवंताने स्वतःच्या मुखाने उच्चारले ते आपल्या या मुलांच्या मुखातून उच्चारले गेले पाहिजे। त्याच्यावर पालकांचाच विश्वास नव्हता की आमची मुलं बोलतील का, नाहीच बोलू शकत, सो आमच्या पोराला येणार नाही हो, असा डळमळीत ज्यांचा आत्मविश्वास होता त्या सगळ्या पालकांचा बोट तोंडात घालून दाखवला आमच्या या बालकांनी। आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने अत्यंत पवित्र मनाचे जे हे बालक आहेत, कारण असं सांगतात की बालक हा निष्पाप असतो, निर्लेप असतो, पुण्यवान असतो, देवस्वरूप असतो, आणि तो ज्यावेळेला एखादा शब्द उच्चारतो ना तर तो ब्रह्मांड वेधून भगवंतापर्यंत पोहोचतो। गेल्या 1.25 महिन्यापासून ही मुलं जे शब्द उच्चारतात ना, तर मला असं वाटतं की आमच्या शाळेची भूमी, आमच्या शाळेतल्या भूमीचा कण आणि कण, आमच्या शाळेतल्या भिंतीचा कण आणि कण पवित्र झालेला आहे। ते आई वडिलांची खूप मोठी तपश्चर्या असते, त्यामुळे कर्मधर्म संयोगाने आणि आपल्या महत्भाग्याने त्यांचे आई वडील सुद्धा इथे आलेले आहेत। मी त्या दोघांना सुद्धा स्टेजवर येण्याचं आमंत्रण करतो। नौका आहे, अजून मला तुमचे चेअरमन माहीत नाही, अध्यक्ष माहीत नाही, गावातले पुढारी माहीत नाही, तर तुमच्यापैकी जर कोणी असतील तर प्लीज त्याने मी नम्र विनंती करतो की त्यांनी स्टेजवर या। आणि त्या पुण्यनगरीतून आपल्याला पुण्य प्रदान करण्यासाठी सायली गायकवाड आलेले आहेत की ज्यांचं ॲग्रीमध्ये त्यांनी डिग्री मिळवलेली आहे। ॲग्रीची डिग्री घेऊन ते आपल्याला प्रेमपूर्वक भेटायला आलेले आहेत। अंबाभाऊ सुद्धा आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आपण जोराने स्वागत करूया। गोष्टी करत असताना आम्हाला 3 वाजले। एवढे मोठे मोठे लोक आपल्या छोट्या छोट्या कार्यक्रमाला उपस्थित होणं हे खरंच आपलं मोठं भाग्य आहे। आमचे परममित्र श्री नवनाथ कोळी यांना सुद्धा मी स्टेजवर येण्याचं आमंत्रण करतो। प्लीज त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं। सगळ्यांनी टाळ्या वाजवा।
घरी गेल्यानंतर पाठीत झपाटा नाही पडला पाहिजे. त्यानंतर मग आमच्या ज्या मातोश्री आहेत, ज्यांना आम्हाला संस्कारात्मक शिक्षण देऊन घडवण्यासाठी मोलाचा वाटा उचललेला आहे, त्यांनाही मी स्टेजवर येण्याचं आमंत्रण करतो. मनपूर्वक एकदम आनंदाने स्वागत करतील आणि त्याला भेटवस्तू देतील. तर मी पहिलं उपाध्यक्षांना मान देतो आणि त्याला सांगतो की आमचे जे गौरवभाऊचे आई वडील आलेले आहेत, की खरोखर एका खेड्यातून एक मुलगा डॉक्टर कसा होऊ शकतो. माणूस स्वतःची स्थिती करत नाही आणि जो स्वतःची स्थिती करतो ना तो खोटा असतो. तर मी गौरव भाऊला विचारू शकत नव्हतो तुमच्याबद्दल काहीतरी सांगा म्हणून. मग मी त्यांच्या धर्मपत्नीला फोन केला, ते लागले हसायला. मी काय सांगतो त्यांच्याबद्दल, तुम्हालाच माझ्यापेक्षा जास्त माहिती. मग त्यांनी त्यांच्या आई वडिलांना फोन केला आणि मग त्यांच्या बाबांनी त्यांच्याबद्दल जे लिहिलं ते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं सांगितलं की भगवंताने मानवी देहाची उत्कृष्ट रचना केलेली आहे. डोळ्याने बघता येतं, कानाने ऐकता येतं, पाण्याने बोलता येतं, आतड्याने पचवता येतं, हातापायाने काम करता येतं. ह्या सगळ्या व्यवस्था आपण समजू शकत नाही. ते कोण समजू शकतो, तर एक डॉक्टर समजू शकतो. पण असं काम करत असताना त्याच्यामध्ये कोरडेपणा येतो. पण गौरव भाऊमध्ये मात्र, म्हणजे माझ्या मुलांमध्ये मात्र असं काहीच झालं नाही. एका पेशंटमध्ये माणूस पाहायचा आणि त्या माणसाला जपायचं, त्या माणसाला कमीत कमी खर्च कसा होईल, त्या माणसाचं जीवन चांगलं कसं होईल ना याच्यासाठी प्रयत्नशील असतात. तसं दुसरी गोष्ट काय, तर घरामध्ये ते उत्कृष्ट मुलगा आहे, उत्कृष्ट भाऊ आहे, उत्कृष्ट बाप आहे आणि उत्कृष्ट पती सुद्धा आहे. हे असं सगळं आजच्या ह्याच्यामध्ये दुर्मिळ झालेलं. आणि म्हणून असे आई वडील जे आपल्या मुलाची स्वतः स्तुती करतात ना, खरोखर त्यांचं हृदयपूर्वक पूजन झालं पाहिजे न तेव्हा स्वागत. म्हणून मी आय विल कम, मी येणार आहे. हे असे लोक जोपर्यंत गावात आहेत ना, तोपर्यंत गावाचं चांगलं होणं कोणी बघू शकत नाही. अंबरभाऊ सुद्धा नित्य नेमाने, म्हणजे तिथून जाता येतात, कधीतरी मध्ये चक्कर मारतात आणि विचारतात, सर काही अडचण, काही व्यवस्थित चाललंय. या पद्धतीने त्यांचं जे लक्ष आहे हे खूप मोलाचं आहे. म्हणजे त्यांची जी सगळी टीम आहे ना ही खूपच जबरदस्त आहे. तर मी इथे जास्त बोलत नाही. मी फक्त आपल्या प्रमुख पाहुण्यांना सांगतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. आतापर्यंत मी जवळपास 5 वेळेला गावामध्ये आलेलो. 5ही वेळेला ज्ञानार्जन प्री प्रायमरी स्कूल आणि आमचे जे विनोद भाऊ महेश भाऊ आहेत त्यांना भेटण्यासाठीच आलेलो आहे. आता सगळेजण कार्यक्रम, मला इथं आल्यानंतर इतकं बोलावं असं वाटतं, प्रत्येक वेळेला इतकं सांगावं असं वाटतं. पण सगळे लोक आपण कशासाठी आलेलो आहे, तर आपण मुलं तसे यांनी घडवले आहेत आणि त्या मुलांनंतर पालकांमध्ये काय बदल झालेला आहे हे बघायला आज आपण इथे सगळं आलेलो आहोत.
मी फक्त माझ्याबद्दल 2 शब्द सांगतो. मी अस्थिरोग तज्ज्ञ आहे, ऑर्थोपेडिक सर्जन. वाशी, नवी मुंबई येथे माझा एक छोटासा दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे, माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून. पण जेव्हा मी इकडं आल्यानंतर आता शाळा बघितली, बऱ्याचदा 4-5दा माझं येणं झालं. जेव्हा शाळा बघितली आणि जेव्हा विनोद भाऊंनी, रोहिणी ताईंनी आणि त्यांच्या परिवारांनी मिळून जे उभं केलेलं आहे, तर त्याच्यासमोर आम्ही जे काम करतोय ना, ते पण अगदी छोटं वाटतं. त्याच्यामुळे मला फारसं काही सांगायची गरजच नाही आहे, कारण मागच्या 2-2.5 वर्षांमध्ये स्वतः गावातल्या बहुतांश लोकांनी त्यांचं काम बघितलेलं आहे आणि मी भेटत राहील, माझ्याबद्दल नंतर पण कळत राहील तुम्हाला. तर त्याच्यामुळे आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. जग में सबसे अच्छे है, म्हणजे अच्छे असतात ना ते त्रास नसतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमर नाकवा, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष मल्हारी मार्कंड सोसायटीचे चेअरमन सन्माननीय विश्वास नाकवा आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रोशन नाकवा आणि तसेच इथे उपस्थित असलेले मान्यवर, की आजचा जो कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम म्हटल्यानंतर एक तऱ्हेने जी लहान मुलं आहेत आणि या लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारा असा हा कार्यक्रम आहे, की जेणेकरून जी भगवद्गीता आहे आणि या भगवद्गीतेचं आजच्या काळामध्ये किती महत्त्व आहे. जर तुम्ही पाहिलं तर आजच्या काळामध्ये जी मुलं आहेत आणि या मुलांना व्यावसायिक शिक्षण जरी बरोबर असलं तरी त्याला संस्काराची जोड असणं महत्त्वाचं आहे. जरून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं होतं की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे आपलं कर्म जे आहे आणि कर्म करत राहा, म्हणजे कोणत्याही फलाची अपेक्षा ठेवू नका. जर तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्ही चांगलं घडाल आणि वाईट कर्म केलं तर तुम्ही बोलायचं नाही म्हटल्यानंतर वाईट गोष्टीला त्या ठिकाणी आधी जात. आणि त्यामुळे या भगवद्गीतेचा जो सार आहे आणि या भगवद्गीता जी होती आहे ती त्याला प्रेरणा दादांची आहे, त्याच्या मागचं पाठबळ दादांचं आहे, तर त्याच्याशिवाय आम्ही काही करूच शकत नाही. परंतु कार्यक्रम मात्र आपल्या शाळेचा आहे. आमच्या शाळेमध्ये बैठकवाले लोक आहेत, आमच्या शाळेमध्ये संप्रदायातले लोक आहेत, आमच्या शाळेमध्ये नरेंद्र महाराजांचे लोक आहेत, आमच्या शाळेमध्ये स्वाध्यायांचे लोक आहेत, सगळे लोक आहेत. शाळा ही कुठल्या संप्रदायाची नाही आहे आणि कुठल्या संप्रदायाचे प्रमुख नाही आहे, मग स्वाध्याय सुद्धा नाही. आणि त्यामुळे कोणीच असं वाटून घेऊ नका की हे स्वाध्यायाचं काम आहे, हे मुलांच्या जडणघडणीचं काम आहे. आपल्या भारतातच नाही, तुम्ही इथे लावलेले जे परदेशी लोकांचे जर फोटो पाहिलेत ना, तर त्या ठिकाणी सुद्धा तिथं त्यांनी उचललेले आहे. जगविख्यात लोकांनी, म्हणजे आज अमेरिकेचे जे आपण वर्णन करतोय, अमेरिका म्हणजे समृद्ध, अमेरिका म्हणजे श्रीमंत, तर त्या अमेरिकेला घडवणारा जो इमर्सन आहे ना, त्या इमर्सनने सुद्धा गीता उचललेली आहे. आणि त्यामुळे गीता ही कोणाच्या एकाची नाहीये. हा, पण एक गोष्ट आहे की त्यासाठी आम्हाला प्रेरणा मात्र दादांकडून मिळाली, या एका गोष्टीशी मी सहर्षी सहमत आहे. पण पर्टिक्युलर हा कार्यक्रम आपल्या फक्त शाळेचा आहे आणि त्यामुळे मी जास्त लांबवत नाही, कारण आमची मुलं कंटाळली. तर महत्त्वाचा कार्यक्रम राहू दे, आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात.
परित्राणाय माझा मोबाईल
बोला गीता. Bola gita masih good. Good.
नका. म्हणून
किती
म्हणून मी करीन गीतेचे गान जीवाला बनविना अजून सर्वात छान संस्कृतीची वाढीत राहील शान बोला गीता माते की माझे मी तिच्या बाळाने नता उचलून घे करवारी मी लता फता अख्ख्या जगताचा जीवन करता गीता ओपाची स्नान अजून विजय करणारे शांत गीता सर्वमानासाठी जीवनाचा कप होत आहे गीता गीता आपल्या भारताची शान गीताच्या विचारात इतके छान त्यामुळे प्रत्येक माणूस बनेल मान म्हणून मी काय प्लॅन गीतेचे गान बोला गीता माते की इतका छान स्टेज मिळणं आणि त्याच्यावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणं ह्या दोन्ही गोष्टी खूप दुर्मिळ आहेत. हर्षिता स्टेजवर यायचं हर्षिता पवित्र ज्ञान गंगा बहती है हम उस देश के वासी हैं जिस देश में शूरवीरों की वीर गाथाएं सदैव गूंजती रहती है हम उस देश के वासी हैं जिस देश में समस्त ऋषि ने पिंड से लेकर ब्रह्मांड तक की यात्रा सहजता से करते थे हम उस देश के वासी हैं जिस देश की पवित्र पृथ्वी पर साक्षात भगवान ने स्वमुख से गीता श्रीमद् भगवत गीता कही है बोलो गीता माते की आहे खूपच मान इथे अवतरले पहा साक्षात भगवान वाढविण्या संस्कृतीची आन बाण शान निमित्त मानून पारताला केले गीतागान गीता ती गीता आहे आपल्या संस्कृतीचा प्राण गीता वाढविते सर्व मानवांची शान गीता ही संपूर्ण जगातील मानवांची आई आहे कारण गीतेत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध किंवा दुसरा कोणताही धर्म न सांगता भगवंताने जगातील सर्वच मानवांना घडविणारा मानवता धर्म सांगितला आहे. विवेकानंदांनी गीता विश्वात नेली म्हणूनच मार्गदर्शक गीताचे गान मी करीन जीवन आनंदाने पूर्ण मी भरीन जीवन संस्कृतीच्या कामात करीन भगवंताचे उत्कृष्ट काम मी करीन बोला गीता माते की. उपस्थित मान्यवर बोडणी गावचे सर्व ग्रामस्थ आणि माझे छोटे बालमित्र गीता माँ के बच्चे हम गीता माँ के बच्चे हम माँ गीता के बच्चे हम जग में सबसे अच्छे हम खरोखर या शब्दांमुळे आम्ही आमच्या मुलांबरोबरच भावपूर्ण भक्तिपूर्ण अंतकरणाने भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता महाभारत अर्जुन या सर्वांशी जोडले गेलो आहोत. हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. आता चमत्कार म्हटला की लोकांना वाटतं की हवेतून सोनं काढणे हवेतून फळं काढणे पाण्यावर चालणे परंतु हा चमत्कार नाही. चमत्कार म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमुळे आपल्या जीवनात घडून येणारा बदल आणि तो जीवनात बदल बदलून टाकला आहे. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांसारखे महान संत त्याचप्रमाणे आद्य शंकराचार्यांसारखे कर्मयोगी विनोबा भावेंसारखे योगी लोकमान्य टिळक यांसारखे महान नेते यांचंही आयुष्य गीतेने बदलून टाकलं आहे. आणि आज आपण ती आपल्या बालमुखातून ऐकणार आहोत. किती मोठं हे आपलं आगळं वेगळं सौभाग्य आहे आणि हे सौभाग्य मिळून देणाऱ्या महान गीताईला आणि ते गाणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना माझं कोटी कोटी वंदन. बोला गीता माते की. गीता आहे जगत तत्वाचे सार गीता आहे अखेर मानवाचा आधार गीता दूर करते मानवाचे सर्व दुःख अपार गीता सुधारते मानवाचा सर्व व्यवहार गीता वाढवते मानवाची ज्ञानाची धार गीता सुखाच्या अवघाची संसार गीता सुधारते अवघाची संसार. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला संभावनातून काढून विश्वविजयी बनवण्यासाठी केलेले ज्ञानी यांनी संपूर्ण ज्ञान म्हणजेच गीता कर्मयोगी अचूक मार्गदर्शन म्हणजेच गीता. जगात
इथे ज्या वेळेला नवीन माणूस येऊन बोलतो ना तर त्याचे पाय असे कापत असतात आणि इथलं छातीतलं हृदय काढून जर बाहेर ठेवलं ना तर ते धाड धूम इतक्या जोरात धडधडत असतात. श्रीमद भगवत गीता आपल्या भारत देशाला भूदान चळवळीने सुजलाम सुफलाम बनून पाहणाऱ्या विनोबा भावेंना गीताई आई वाटली. म्हणून त्याने गीताई लिहून गीतेचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. रेड्यामुखी वेद बदवणाऱ्या ज्ञानेश्वरांनी तर माणसात देव पण उभे करण्यासाठी आणि अवघाचा संसार सुखी करण्यासाठी ज्ञानेश्वरी मार्फत गीतेचेच विचार केले. पण याची सौभाग्य पूर्णच आहे. गीता मातेला नमस्कार करायला आलो आहोत. आओ करे हम गीता गान जीवन को बनाए महान. आपल्या या छोट्या छोट्या मुलांच्या तोंडून महान मोठे होण्याच्या गोष्टी ऐकायला मिळणे आजच्या काळात फारच दुर्लभ आहे. श्रीमद भगवद्गीतेचे गान आपण करूच शकत नाही कारण आपल्या तिच्याकडे कधी लक्ष सुद्धा गेले नाही. पण आपल्या या बालगोपालांमुळे आपण गीतेबद्दल बोलतोय, ऐकतोय, विचार करतोय हे आजच्या काळात फारच दुर्लभ आहे. आपल्या त्रिमुखल्याच्या मुखांवर आनंदाने अवतरित झाली आहे गीता. अशा या गीताईला आणि सर्व मानव मात्रांच्या कल्याणासाठी गाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला माझे कोटी कोटी प्रणाम. आजच्या या विज्ञानवादी युगात मोबाईल कसा वापरायचा यासाठी त्यात एक छोटेसे पुस्तक असते, त्याला मॅन्युअल म्हणतात. हे मॅन्युअल टीव्ही, मिक्सर, गॅस, अगदी कुकर यासारख्या वस्तू बरोबरही दिले जाते. त्यामुळे ती वस्तू विना अडचणीत वापरता यावी आणि एकदा प्रॉब्लेम आला तर त्या पुस्तकाच्या मदतीने आपल्या प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच प्रकारे भगवंताने आपल्याला एवढे अनमोल मानवी जीवन दिले आहे. हे मानवी जीवन आपण कसे वापरले पाहिजे, देव, देश, धर्म आणि संस्कृतीच्या कामासाठी कसे वापरले पाहिजे याचे मार्गदर्शक पुस्तक म्हणजे श्रीमद भगवद्गीता. घराघरात गेले, झोपडीत नाही तर मानवाच्या झोपडीपर्यंत पोहोचले तर आपले खूप मोठे भाग्य की आपल्याला गीता मिळाली. तर गीता माईला वंदन करूया. जग में सबसे अच्छे हम, जग में सबसे अच्छे हम, 1 2 3 4 माँ गीतेचा जय जयकार. जग में सबसे अच्छे हम, आओ करे हम गीता गान, जीवन को बनाए महान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु